नमस्कार मैत्रिणींनो, मी निकिता तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे ना ही बाही. तर याचंच मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर सर्वात पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तर चला आता इथं व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सिंपल अशी फोल्ड करून घेतली आहे मी कापडची आणि अजून एकदा फोल्ड करते. ज्या पद्धतीने आपण आपली सिंपल बाहीचं कटिंग करतो ना त्याच पद्धतीने इथं मी फोल्ड करून घेत आहे, म्हणजे आपल्या दोन्ही बाही सोबतच निघतील. तर 14 इंच मी बाहीची उंची ठेवली. दोन्ही साईडने 14-14 इंचावर मार्क केला आणि दोन्ही सेंटर असे जोडून घेतले. आणि एका साईडने आपल्याला 7 म्हणजे दंडघेराच्या साईडने आपल्याला 7 इंच एवढं उंची पाहिजे. तर 7 इंचावर एवढा फोल्ड केलेला आहे आपण इथं कापड. आणि कोणत्याही एका साईडने आपण 4 इंचावर किंवा कमी साईज असेल तर 3.5 इंचावर असं मार्क करायचं आहे. आणि दंडघेराच्या साईडपर्यंत आपल्याला या 3.5 इंचापासून असं जोडून घ्यायचं आहे. एक रेष आखून घ्यायची आहे, व्यवस्थित आकार द्यायचा आणि इथं बाहीला कट करायचं आहे. कपडा खूप सिल्की आहे, त्याला सिल्की कपडा असेल तर टाचणीसुद्धा तुम्ही लावू शकता. मला इथं काही गरज वाटत नाही म्हणून मी डायरेक्ट कटिंग केलं. तर या पद्धतीने आपलं इथं बाहीची कटिंग झालेली आहे. तर बघू शकता एका साईडने आपला जास्तवाला भाग आहे आणि दंडघेराच्या साईडने जास्त आहे भाग, आणि आपल्या मोंढ्याच्या साईडने जिथं आपण बाही जोडतो त्या साईडने थोडा कमी आहे. तर एक बाही घेतली मी इथं आणि उलटी आणि सरळ ही बाही आपल्याला चेक करून घ्यायची आहे. आणि उलट्या साईडने आपल्याला एक अर्धा ते 1 इंचाचं फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे. तर व्यवस्थित शिलाई टाकून घेतलेली आहे मी इथं. आणि बाहीचा उलटा भाग आहे तो खाली ठेवायचा आहे आणि सरळ भाग वरती ठेवायचा आहे. आणि वरच्या साईडने आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे. तर या बाहीला तुम्ही लटकनच्या लेससुद्धा लावू शकता, पण इथं कस्टमरच्या सांगण्यानुसार मी इथं सिंपलच लेस लावलेली आहे. ही लेस पण खूप छान वाटत आहे. शक्यतोवर तुम्ही साडीला जे मॅच होईल ना तेच लेसचा यूज करा. इथं साडीमध्ये गोल्डन कलर होता म्हणून मी इथं गोल्डन कलरची लेस घेतली. तर आता लेसच्या साईडने आपल्याला सुरुवात करायची प्लेट्स टाकायला. तर सगळं या टोकापर्यंत आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर व्यवस्थित अशा प्लेट्स टाकून घेतल्या मी. आता याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला जशा त्या साईडने टाकल्या प्लेट्स त्याच पद्धतीने आपल्याला या साईडने सुद्धा प्लेट्स टाकायच्या आहेत. आणि जेवढ्या प्लेट त्या साईडने टाकल्या तेवढ्याच प्लेट या साईडने सुद्धा टाकायच्या आहेत, जेणेकरून आपला कपडा जो आहे तो कमी जास्त होणार नाही. तर व्यवस्थित अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या जशा जमतील तशा. तर मी इथं सगळ्या प्लेट्स टाकून घेतल्या. आणि इथं आपली जी रेग्युलर बाही आहे ती बाही घ्यायची आहे आणि सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटरला एक नॉच द्यायचा आणि या साईडने 1.5 इंच सेंटरपासून आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 1.5 इंच 1.5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे. तर डार्क करून दाखवते मी. आता जिथं आपण मार्क केलं या बाहीचं सुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरला एक नॉच द्यायचा आहे. तर ज्या साईडने आपण इथं मार्क केलं तर तिथपासून आपल्याला ह्या प्लेट्सचा भाग ठेवायचा आणि तिथून पासून खाली व्यवस्थित अशी बाही ठेवून घ्यायची आहे.
आणि बाही ही सरळ बाहीवरच ठेवायची आहे, उलट्या साईडने नाही जोडायची आहे, कारण ही जी स्लीव आहे ही आपली वरती राहणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला खालची बाहीसुद्धा सरळच ठेवायची आहे आणि ही बाही आपण तयार केली, हिचं सुद्धा पार्ट आपल्याला सरळच ठेवायचा आहे. आणि जिथं आपण मार्क केलं होतं 1.5 इंचावर, त्या मार्क जवळ आलं की तिथं एक बारीक बारीक अशा जे आपण मध्यभागी नॉच लावले होते खालच्या बाहीला आणि या वरच्या बाहीला सुद्धा, तर ते दोन्ही नॉच एकावर एक आले पाहिजे, मॅच झाले पाहिजे, त्यासाठी आपण ते नॉच लावले होते. तर अशा छोट्या छोट्या मी प्लेट्स टाकून घेत आहे इथं. जोपर्यंत त्याचं सेंटर मॅच होत नाही तोपर्यंत आपल्याला इथं प्लेट्स टाकायच्या आहे छोट्या छोट्या. आणि सेंटरपासून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला जिथं आपण 1.5 इंचावर मार्क केलं तिथपर्यंत आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत. व्यवस्थित अशा छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत आपल्याला. तर ते मी इथं टाकून घेत आहे. आणि जो आपला प्लेटचा भाग आहे, जो आपण पहिल्या ज्या प्लेट्स टाकल्या होत्या, तर तो जसा भाग आहे तसाच आपल्याला शेवटपर्यंत इथं त्याच्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं मी सगळी बाही जी आहे ती अटॅच करून घेतलेली आहे इथं, आणि शिल्लकचा कपडा आम्ही कापून टाकते. तर बघू शकता सुंदर पद्धतीने आपली बाही इथं तयार झालेली आहे. तर आता आपल्या ब्लाऊजला सुद्धा मी हिला जोडून दाखवते. तर बघू शकता एकसारख्या प्लेट्स आलेल्या आहेत आपल्या. आणि हेवी साईजला सुद्धा व्यवस्थित बसू शकते या मापाची बाही. तर आपला ब्लाऊजचा पार्ट मी इथं तयार करून ठेवला होता, तर ते घ्यायचं आहे आणि सरळ ठेवायचा, आणि बाही जी आहे आपली ती उलटी ठेवायची आहे त्याच्यावर. पुढच्या मुंड्याचा आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला. आणि या पद्धतीने आपण जशी आपण नेहमी बाही जोडतो त्याच पद्धतीने इथं बाही जोडून घ्यायची आहे. तर बाहीला व्यवस्थित 2 शिलाया टाकायच्या आहे. तर व्यवस्थित अशा मी ह्या 2 शिलाया टाकून घेते. तर बघू शकता आपली तयार झालेली बाही. तर कशी वाटली तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.